कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार परागजी संधान यांनी भव्य शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरात भव्य रॅली काढण्यात आली। शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना भेट देत अभिवादन करण्यात आले। यावेळी कोल्हे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। या निवडणुकीत जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हालाच कौल देईल असा विश्वास उमेदवार परागजी संधान यांनी व्यक्त केला। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल 3 तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल। अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे। पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल, त्या ठिकाणी युवकांना रोजगार असेल, महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असेल, गोदाकाठ सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल, असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे। विजन kopargaon@gmail.com वर शेकडो ईमेल त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे। 81 81 90 90 90 या नंबरवर देखील अनेक प्रतिक्रिया विजन आम्हाला त्या ठिकाणी कोपरगावचे नागरिक पाठवत आहे। शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक असतील, डॉक्टर्स, इंजिनियर, अगदी सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे सगळे विजन पाठवलेले आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीचा नागरिकांचा उत्साह त्या विजन डॉक्युमेंटसाठी आम्हाला मिळतो आहे की नागरिकांमध्ये एक पटलेलं आहे नागरिकांना की हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्र पक्षच सोडवू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पटलेली आहे। त्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले काम करणारा निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे। 72 किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यावर आपण मागील 4 वर्ष आमदारांच्या कारकिर्दीमधला जर पाहिलं CO आणि आमदार असताना तर जवळपास 20-30 कोटी खर्च झालेले आहे। किलोमीटरला 20-25-30 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात। म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी संधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल। नगरपालिका आपल्या दारी हे दर 3 महिन्यांनी असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत। म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, प्रभाग फेरी घेणार आहे। नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या 10 वर्षापासून सुखात दुःखात प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत। माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील, ज्या ज्या भागात ते जातील गेल्या 10 वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर 1 पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैंज हारायला तयार आहे। कारण गांधीनगर, सुभाषनगर, संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही, त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही। पहिला नगराध्यक्ष घोषित केला, काय निश्चितपणाने एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला। आम्हाला कुठलाही आयात चेहरा किंवा बाहेरच्या कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला उमेदवारी जाहीर करावी लागलेली नाही आहे आणि अनेकांनी समोरचे विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्कातंत्र, हा धक्कातंत्र नसून हा धोकातंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही। विरोधी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे ते म्हटले की माझ्या वयात जाऊ नका, माझं आता शेतकऱ्यात वय, वयाबद्दल
नाही, आम्ही कधीच वयावर गेलो नाही. त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला 3दा इन्सुलिन घ्यावा लागतं, अनेक गोळ्या घ्यावा लागतं. हे आपल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रत्युत्तर दिलं होतं. मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही. परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आत्ता अट्टास केला? 5-25 वर्ष कोपरगाव शहराकडे का बरं पाठ फिरवली गेली? कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी, कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी ह्या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता, कुठंतरी स्वतःला महामंडळ राज्य मंत्रिमंडळाचा दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं, विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आता ही बातमी जरी आपण बघितली तरी योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ. सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही. अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे, त्यांचा जो छळ झालेला आहे, अगदी कर्ज वाटपात सुद्धा समताच्या वतीने किंवा त्या ठिकाणी इतर ते जे काय आर्थिक संस्थेवर आहे त्यामध्ये देखील वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी करताना दिसत आहे. काही नागरिकांनी अगदी टक्केवारी त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडून घेतली जाते असाही गंभीर आरोप केलेला आहे. म्हणून या टक्केवारी टोळीचा योग्य तो बंदोबस्त आम्ही सर्वच मिळून करणार आहोत, याच्यात काही मला शंका वाटत नाही. नाही, कुठल्या सभेचं नियोजन नाही. राजकारणामध्ये सगळ्याच राजनीती किंवा राजकीय डावपेच फक्त विरोधकांनाच खेळता येतं असं नाही. आम्ही देखील एक सभेचा आम्ही फेरीचा रूट ठरवलेला होता. सभेचं स्थळ आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापुरतच बुकिंग केलेली होती आणि ती इथंच तुम्ही घेतल्यामुळं तोही प्रश्न आता मिटलेला आहे. माध्यमातून फार काम केले आहे. नाही, असं आहे, आपण जर बघितलं तर सर्वसामान्य उमेदवाराबरोबर आमचे या ठिकाणी सगळ्याच समाजाचे, सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता. आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही. अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे. काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं मी फोटो पाहिला. मला प्रश्न आहे, माझं चॅलेंज आहे की याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावं. हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही. आमचे उमेदवार परागजी संधान साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये, शुक्लेश्वर मंदिर असेल, वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील, सगळ्या समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात. त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ. परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा केविळवाणी प्रयत्न हा चालू आहे. मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा प्रतिसाद बघता 21 तारखेच्या आत त्यांनी माघारी घेतलं तर आम्हाला कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या, आणि ज्यावेळी आम्हाला प्राणप्रतिष्ठेचा मान एखादं देवस्थान देतं म्हणजे त्याच्याशी आमच्या अटॅचमेंट आहे काहीतरी. ते असं रात्रीतून उठलं आणि ते काही ते पद नाहीये. कारण मला सकाळी भविष्यकारांनी सांगितलं, मी बँकेत जाऊन बसलो आणि मला पद डिक्लेअर केलं. असं काही नाही. आमची सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या हे सगळ्या करत असतो. प्रचाराला फक्त 4 ते 5 दिवस अवधी राहिला. कशा पद्धतीने आपलं विजन राहणार आहे प्रचाराला? 15 दिवस राहिलेले. माझी उमेदवारी ही जनतेच्या आशीर्वादाने आहे. त्यामुळे मला जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे. आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही, ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे.